आज आपण मॉडेल क्वेश्चन पेपर 1 जून 2020 चे पेपर बघणार आहोत. या पेपरमध्ये पण काही प्रश्न रिपीट झालेले आहेत. ते रिपीट झालेले प्रश्न आपण इथे बघणार नाही, ते वगळून बाकीचे प्रश्न बघूया. या ठिकाणी न रिपीट झालेला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. इन्व्हेस्टमेंट डज नॉट डिपेंड सिग्निफिकंटली अपॉन द डॅश डॅश म्हटलं. उत्तर आहे बी आणि ते आहे लेवल ऑफ इन्कम. लेवल ऑफ इन्कम वर इन्व्हेस्टमेंट डज नॉट डिपेंड सिग्निफिकंटली अपॉन द लेवल ऑफ इन्कम. मग आता नॉट म्हटल्यामुळं आता आहेत कोणते जर म्हटलं तर डिमांड, प्रोग्रेस ऑफ द टेक्नॉलॉजी आणि एक्सपेक्टेशन ऑफ द एंटरप्रेन्युअर हे फॅक्टर त्याला इन्व्हेस्टमेंटला डिमांड करतात, डिपेंड करतात. हे प्रश्न थोडं परीक्षेत विचारू शकतात वेगळ्या प्रकारे की ऑल ऑफ द अबोव साठी जर म्हटलं असलं तर प्रश्न कसा आहे, इन्व्हेस्टमेंट डज डिपेंड सिग्निफिकंटली अपॉन द नंबर 1 डिमांड, प्रोग्रेस ऑफ द टेक्नॉलॉजी, एक्सपेक्टेशन ऑफ द एंटरप्रेन्युअर आणि खाली ऑल ऑफ द अबोव जर दिलं तर ऑल ऑफ द अबोव उत्तर होणार. प्रश्न नंबर 7 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इन्फॉर्मल इकॉनॉमी. खालीलपैकी कोणतं हे इन्फॉर्मल इकॉनॉमिकचे कॅरेक्टरिस्टिक नाही. उत्तर आहे डी रेग्युलेटेड बिझनेस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्फॉर्मल इकॉनॉमी. आता मग इन्फॉर्मल इकॉनॉमिकचे कॅरेक्टरिस्टिक्स वरले तिन्ही पण असू शकतात असं त्याचा अर्थ होतोय. बघूया आपण. नाही म्हटलं तर रेग्युलेटेड बिझनेस हे उत्तर आहे. आणि जर विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्फॉर्मल इकॉनॉमी, इन्फॉर्मल इकॉनॉमीचं कॅरेक्टरिस्टिक म्हटलं तर हे तिन्ही पण होत असतील आणि ऑल ऑफ द अबोव एक पर्याय असेल. इजी एंट्री, नो टॅक्सेस, प्रिडॉमिनंटली मायक्रो. हे मायक्रो काय याचा अर्थ काही लक्षात नाही. बरं ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. विच चॅप्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज नॉट जस्टिफिएबल इन ए कोर्ट ऑफ लॉ. क्वेश्चन मार्क आहे. लॉ फॉर द व्हॅल्युएशन ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी गिवन अंडर द. उत्तर आहे डी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. प्रश्न कसा आहे, विच चॅप्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज नॉन जस्टिफिएबल इन ए कोर्ट ऑफ लॉ. क्वेश्चन मार्क. लॉ फॉर द व्हायोलेशन ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी गिवन अंडर द लॉ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. आणि न दिलेले कोणते कशामध्ये नाही, मग प्रिअम्बल मध्ये नाही, फंडामेंटल राईट्स मध्ये नाही, फंडामेंटल ड्युटीज मध्ये पण नाही. हे तिन्ही आपल्याला बरोबर वाटत असले तरी हे तिन्ही नाहीत, फक्त डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्येच ते आहे असं त्याचा अर्थ आहे. आणि याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. इन केस ऑफ ए डॅश डॅश द ड्युटी इज वन imposed by the law and is owed to the community at large. उत्तर आहे डी टॉर्ट. प्रश्न रिपीट झालेला ऍक्च्युली. 15 नंबरचा प्रश्न. विथ रेफरन्स टू द आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट 1996, if the parties fail to determine number of arbitrators, which statement holds true? उत्तर आहे ये द आर्बिट्रल ट्रिब्युनल shall consist of a sole arbitrator only. हे पण रिपीट झालेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे 20 नंबर. अंडर सरफासी ऍक्ट 2002 ए लेंडर शुड अप्रोच विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी टू फाइल द एप्लिकेशन फॉर एन्फोर्समेंट ऑफ इट्स सिक्युरिटी इंटरेस्ट. उत्तर आहे ए डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. हे पण प्रश्न रिपीट झालेला आहे. आता 22 नंबरचा प्रश्न. द पार्टीज ऑफ द पॅटर्न्स ऑफ चेंज विदिन ए इयर दॅट टेंड टू रिपीट फ्रॉम प्रिव्हियस पिरियड इज कॉल्ड डॅश डॅश. बी सीजनल व्हेरिएशन. द पॅटर्न ऑफ चेंज विदिन ए इयर that tend to repeat from previous period is called
उत्तर आहे बी सीजनल व्हेरिएशन. नाही कोणता मग इरेग्युलर व्हेरिएशन नाही, सेक्युलर ट्रेंड नाही, सायक्लिक फ्लक्च्युएशन नाही. 23 नंबरचा प्रश्न बघा. टेक्नॉलॉजी दॅट परमिट्स सेफ, एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह क्लीनअप of contaminants in property tends to minimize dash dash in asset value. ह्याचं उत्तर आहे ए गेन. पहिलचा प्रश्न वेगळा होता तो. टेक्नॉलॉजी दॅट परमिट्स सेफ, एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह क्लीनअप ऑफ कंटॅमिनंट्स इन प्रॉपर्टी टेंड्स टू मिनिमाइज म्हटलंय गेन इन द असेट व्हॅल्यू. हे पण प्रश्न कन्फ्युजन आहे, थोडासा याचा विचार परत झाला पाहिजे. नंतर आहे 26 नंबरचा प्रश्न. Which of the following is not a conduct most people associate with ethical behavior? उत्तर ये आहे ब्रीबिंग, BRIBING, bribing. Which of the following is not a conduct most people associate with ethical behavior? उत्तर आहे ब्रायबिंग. माहिती नाहीत कोणते? हो. Which of the following is not a conduct most people associate with ethical behavior is bribing? आता हे जे आता अपोजिटचे उत्तर कोणतं आहेत? निगोशिएशन, निगोशिएटिंग, ॲडव्होकेटिंग, लॉबिंग. ठीक आहे. प्रश्नाला थोडंसं ते ब्रायबिंग काय हे आपल्या लक्षात आल्यानंतर हे उत्तर लक्षात येतील. 27 नंबर. ॲज अन इंडिपेंडंट व्हॅल्युअर द व्हॅल्युअर शुड नॉट चार्ज डॅश डॅश फीस. फी बी सक्सेस फी. म्हणजे माहिती कोणते? प्रोफेशनल फीस, मॅन्डेट आणि लिगल, हे तिन्ही आपल्याला चार्ज करता येतात. तो प्रश्न रिपीट झालाय. 28 नंबरचा प्रश्न बघा. प्रोफेशनल इंडिपेंडन्स इज ए सबसेट ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स? उत्तर आहे बी इंटिग्रिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी. हे प्रश्न पण रिपीट झाला, पण वेगळ्या अर्थाने रिपीट झाला. Professional independence is a subset of which one of the following pairs of fundamental principles? Integrity आणि objectivity. ह्याच्यामध्ये थोडेसे कन्फ्युज करण्याचे प्रश्न काय बघा. आय आणि ओ महत्वाचे आहे. हे दुसरं एक ये नावाचं ग्रेड हे दिले इंटिग्रिटी अँड ड्यू डिलिगन्स. ड्यू डिलिगन्स अँड प्रोफेशनल कॉम्पिटन्स, ऑब्जेक्टिव्हिटी अँड डिलिगन्स, म्हणजे असे कन्फ्युज करण्याचे जवळचे आय आणि ओ ह्याला लागू होतात. 29 नंबरचा प्रश्न. Which of the following would not be included in valuer's engagement letter? हे प्रश्न नवीन आहे. डी आहे ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट रिप्रेझेंटेशन. Which of the following would not be included in the valuer's engagement letter? व्हॅल्युअरला जे पत्र दिले जाते तुम्ही हे वर्क करा म्हणून, त्याच्यामध्ये हे राहत नाही, मॅनेजमेंटचे रिप्रेझेंटेशन राहत नाही. मग असते कोणतं बघूया. ए बी सी. टाइम लाईन ऑफ द एंगेजमेंट, किती दिवसात ते पूर्ण केलं पाहिजे आणि किती दिवसात तुम्ही हे जॉईनिंग केलं पाहिजे, एंगेजमेंट आणि जॉईनिंग वर्कआउट. बी आहे मॅनेजमेंट्स रिस्पॉन्सिबिलिटीज विथ रिस्पेक्ट टू फिनान्शियल रेकॉर्ड्स अँड अॅक्युरेसी ऑफ द इन्फॉर्मेशन. मॅनेजमेंटने देखील त्याच्यामध्ये जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याला क्लिअर दिल्या पाहिजेत आणि बारीक बारकावे देखील सांगितले पाहिजेत, तरच व्हॅल्युअरला व्हॅल्युएशन करता येते. आणि शी आहे टर्म्स ऑफ पेमेंट. व्हॅल्युएशनचं जे पेमेंट आहे ते कसं तुम्ही किती टप्प्यात कसं देणार, ॲडव्हान्स किती देणार, शेवटी वर्क झाल्यावर किती देणार, हे सारं मेन्शन केलेलं असते त्या पत्रात. पुढचा प्रश्न आहे बघा 35 नंबरचा आहे. युटिलिटी इज द ओनली व्हॅल्यू इन्ग्रेडियंट फॉर विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी? उत्तर सी आहे सर्व्हिस प्रॉपर्टी. फक्त सर्व्हिस प्रॉपर्टीमध्ये फक्त वापर करण्याचा अधिकार आहे. युटिलिटी इज द ओनली व्हॅल्यू इन्ग्रेडियंट फॉर विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी. म्हणजे युटिलिटी सर्व्हिस प्रॉपर्टीला फक्त आपल्याला त्याचा वापर करता येतो पण त्याला विकता येत नाही असं त्याचा अर्थ. एखादी टेम्पल आहे, एखादी कम्युनिटी हॉल आहे, गव्हर्नमेंटचे कुठले ऑफिस आहेत, आणि नाही कोणतं मी इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी, मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी, बिझनेस असेट्स, हे तिन्ही नाहीत असते. हे पण रिपीटच आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा 39 नंबरचा. युनिट ऑफ मॅक्सिमम प्रोडक्शन अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर स्पेसिफिकेशन ऑफ इक्विपमेंट इज नोन ॲज टिमटिम.
उत्तर हे आहे इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. हे प्रश्न नवीन आहे तरी पण ह्याला युनिट ऑफ मॅक्झिमम प्रोडक्शन अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरर स्पेसिफिकेशन ऑफ इक्विपमेंट इज नोन ॲज डॅश डॅश इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. मग ह्याच्यातलं नाही कोणतं ऍक्च्युअल प्रोडक्शन, लायसन्स्ड कॅपॅसिटी, युटिलायझेशन कॅपॅसिटी. 40 नंबर. Which one of the following is the only option for an investor when his or her earnings level is below liquidation value of the asset? याचं उत्तर आहे ये, टू लिक्विडेट असेट्स. हे प्रश्न रिपीट झाला पण हे थोडंच लक्ष करा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ओनली ऑप्शन फॉर द इन्व्हेस्टर, म्हणजे इन्व्हेस्टरला खालीलपैकी कोणता ऑप्शनच कंपल्सरी आहे. when his her earning level is below liquidation value of the asset. ज्यावेळेस त्याचं उत्पन्न जे आहे ना, एखाद्या कंपनीचं लिक्विडेशन केल्यानंतर जे काही कॉस्ट त्याला मिळणार आहे त्याच्यापेक्षा जर ह्याचं उत्पन्न कमी झालं, इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे, उत्पादन त्याला रेव्हेन्यू जनरेट होत नसेल, तर अशा वेळेस त्याला लिक्विडेशन केल्याशिवाय हे विकल्याशिवाय पर्यायच राहत नाही, हा त्याचा अर्थ आहे. बाकीचे उत्तर नको असलेले कोणते आहेत मग? टू इन्क्रीज द असेट बेस बाय अक्वायरिंग एडिशनल असेट्स, म्हणजे आणि परत बुडत्या वेळेला आणि परत इन्स्ट्रुमेंट घ्यायचं आणि त्या न चालणाऱ्या बिझनेसला चालू करण्यासाठी आटापिटा करायचं, हे चुकीचं आहे. टू प्लेज द टेंजेबल असेट्स ॲज सिक्युरिटी अँड ऑब्टेन ॲडिशनल कॅपिटल, म्हणजे ऑलरेडी तुमच्या एक्झिस्टिंग मधलं जे तुमचं भांडवल इन्स्ट्रुमेंट आहेत त्याला त्याच्यावर आणि परत कर्जावर कर्ज काढा, मेंटेनन्स आपलं का म्हणतो आपण ह्याला, असे नवीन असेट्स ऍड करून एक्स्ट्रा भांडवल जनरेट करणे. टू बीजी न्यू असेट्स, वा वा वा, टू बाय न्यू असेट्स, आणि परत नवीन असेट्स घ्या, पैसेच नाही तर घेणार कुठले ह्याला, म्हणून ह्याला लिक्विडेशन. ह्याचं उत्पन्न कमी, खर्चा जास्त, उत्पन्न कमी झालं रे झालं, कंपनीला लिक्विडेशन मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, हेच उत्तर आहे, संपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 42 नंबरचा. Which of the following is a direct cost component of replacement cost? खालीलपैकी डायरेक्ट कॉस्ट कंपोनंट कोणता आहे आरसी मध्ये? हे उत्तर दिले मटेरियल कॉस्ट. हे मटेरियल कॉस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज ए डायरेक्ट कॉस्ट कंपोनंट ऑफ रिप्लेसमेंट कॉस्ट? मटेरियल कॉस्ट, बरोबर आहे. नाही कोणतं मग फायनान्शियल चार्जेस नाही, लिगलचे फीस नाही, लायसन्सेस नाही. म्हणजे तुम्हाला रिप्लेसमेंट आजच्या तारखेत एखाद्या मटेरियलचं तुम्हाला 10 वर्षापूर्वी घेतलेल्या मशीनचं आज रिप्लेसमेंट कॉस्ट आरसीएन जे करायचं असेल बेस आरसीएनचा, तर पहिल्यांदा त्याचं मटेरियल कॉस्ट, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्याचे ॲडिशनल चार्जेस सारं ऍड केलं जातं, पण हे दिलेले नाहीत, फक्त मटेरियल कॉस्ट हे त्याला बेस धरला जातं. नेक्स्ट आहे बघा 44 नंबर. Which of the following depreciation method has equal amount of depreciation worked out year wise? उत्तर ये आहे स्ट्रेट लाईन मेथड. Which of the following depreciation methods has equal amount of depreciation worked out year wise? दर वर्षाला एका विशिष्ट पर्सेंटेज मध्ये जे डिप्रिशिएशन कमी केलं जातं त्याच्यामधलं ते मेथड म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड नाही कोणतं मग रिड्युसिंग बॅलन्स मेथड नाही, सम ऑफ इयर्स डिजिट मेथड नाही, ब्लॉक ऑफ असेट्स मेथड नाही. ब्लॉक ऑफ असेट कोण वापरतात? हे ऑडिटर लोक वापरतात. रिड्युस्ड बॅलन्स आणि डिमिनिशिंग बॅलन्स मेथड पण ती क्रेडिट मेथड आहे, म्हणजे दरवर्षाच्या ओरिजिनल बॅलन्स मधून नवीन डिप्रिशिएशनचं बॅलन्स कमी केलं जाते. आता 45 नंबरचा प्रश्न आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स लिमिटेशन ऑफ कॉस्ट अप्रोच? कॉस्ट अप्रोचचं लिमिटेशन खालीलपैकी कोणतं आहे? बी म्हटले त्यांनी कॅनॉट क्वांटिफाय इकॉनॉमिक ऑब्सोलेशन्स. इकॉनॉमिक ऑब्सोलेशन्स या मेथडनं फाइंड आउट केलं जात नाही. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स लिमिटेशन ऑफ द कॉस्ट अप्रोच? कॉस्ट अप्रोचचं लिमिटेशन कोणतं आहे? वी कॅनॉट क्वांटिफाय इकॉनॉमिक ऑब्सोलेशन्स. मग आता ह्याच्यापैकी कोणतं केलं जात असेल असं वाटतं आपल्याला? कॉस्ट अप्रोच क्वांटिफाईंग डिप्रिशिएशन फॉर विअर अँड टियर, बरोबर आहे, कॉस्ट अप्रोच कमी केलं जाते. नेक्स्ट क्वांटिफाईंग टेक्नॉलॉजिकल ऑब्सोलेशन्स, हे असेल किंवा नसेल सांगता येत नाही. आणि एस्टिमेशन ऑफ रिप्लेसमेंट कॉस्ट हे बी केलं जाते. ठीक आहे, बघूया. ऑल ऑफ द अबोव्ह समजा असेल आणि हे 3 असतील,
वी कॅनॉट ओव्हरकम द ऑब्सोलेशन्स ऑफ इकॉनॉमिक ऑब्सोलेशन्स. ह्याला सोडून जर हे आले असले डिप्रिशिएशन, वेअर टिअर, क्वांटिफाईंग टेक्नॉलॉजिकल ऑब्सोलेशन्स, एस्टिमेटिंग रिप्लेसमेंट कॉस्ट आणि ऑल ऑफ द औषध हे तिन्हीलाही लागू होऊ शकते असं गृहीत धरून आपण चालूया. पण ते प्रश्न कसा पाहिजे, इच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ऍडव्हान्टेज ऑफ कॉस्ट अप्रोच, लिमिटेशन म्हणता येणार नाही. 46 नंबरचा प्रश्न बघा. फॉर इव्हॅल्युएशन एक्सरसाइज युजिंग द मार्केट अप्रोच, data collection does not normally include collecting which one of the following. याचं उत्तर आहे डी, इन्कम अट्रिब्यूट टू द असेट. प्रश्न कसा आहे, फॉर इव्हॅल्युएशन एक्सरसाइज युजिंग द मार्केट अप्रोच, data collection does not normally include collecting which one of the following. वाकडं तिकडं डी, इन्कम अट्रिब्यूट टू द असेट. आता इथे नॉट हा वापरला, इन्क्लूड वन ऑफ द, नॉट नॉर्मली नॉट इन्क्लूड म्हटले, नॉट इन्क्लूड कोण आहे, मग इन्कम अट्रिब्यूट टू द असेट. इन्क्लुडेड कोणते असतील, टेक्निकल स्पेसिफिकेशन, फिक्स्ड असेट रजिस्टर, डाटा ऑफ इन्स्टॉलेशन, डेट ऑफ इन्स्टॉलेशन. बघूया, फॉर इव्हॅल्युएशन एक्सरसाइज युजिंग द मार्केट अप्रोच. मार्केट अप्रोचचा मतलब रेडी पोजिशन. Data collection does not normally include collecting which one of the following. The income attribute to the assets. With the data collection कुठे होते, टेक्निकल स्पेसिफिकेशन, रजिस्टर मध्ये काही बघता येते, डेट ऑफ इन्स्टॉलेशन कधीची आहे बघता येते. हे जे डाटा कलेक्शन आहेत ते कामाला येत असेल. बघूया, नेक्स्ट आहे 48 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज used by a valuer to determine present value of future economic benefits of owning the property. Owning the property. उत्तर आहे ह्याचं सी, इन्कम. Which of the approaches is used by a valuer to determine present value of the future economic benefits. हे फ्युचर व्हॅल्यू ऑफ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर बेनिफिट जे आहे ना, ऍक्च्युली इन्कम अप्रोचचं हे आहे. म्हणजे आज 100 रुपये जर हे केले तर 5 वर्षानंतर तुमचे किती होते, किंवा तुम्हाला 5 वर्षाच्या नंतर 200 रुपये पाहिजे तर आज इन्व्हेस्टमेंट किती करायची. हे जे इन्कम अप्रोचचं लॉजिक येतं, हे तर कॉस्ट अप्रोच नाही, मार्केट नाही, रूल ऑफ थंब नाही. रूल ऑफ थंब कधी कधी उगत येतात, हे रूल ऑफ थंब आपल्या व्हॅल्युएशन मध्ये नाहीच म्हटलं तरी चालतंय. आता पुढचा प्रश्न आहे बघा 52 नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एस्टिमेटेड बाय फ्लोटिंग इन्क्वायरी. उत्तर ए, रिप्लेसमेंट कॉस्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एस्टिमेटेड बाय द फ्लोटिंग इन्क्वायरी. फ्लोटिंग इन्क्वायरीचं उदाहरण आहे रिप्लेसमेंट कॉस्ट. म्हणावे कोणतं, डिप्रिशिएटेड डिप्रेसमेंट, DRC डिप्रिशिएटेड रेशिओ येते. हा, स्क्रॅप व्हॅल्यू, फेअर व्हॅल्यू. हे परीक्षेत प्रश्न सांगता येत नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एस्टिमेटेड बाय फ्लोटिंग एन्क्वायरी. हे परीक्षेत प्रश्न येणार. रिप्लेसमेंट कॉस्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एस्टिमेटेड बाय फ्लोटिंग एन्क्वायरी. रिप्लेसमेंट कॉस्ट पाठच झालं पाहिजे. 53 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया इज युज्ड टू डिटरमाइन रिप्लेसमेंट कॉस्ट व्हेन कॉस्ट ऑफ रिप्लिका इज नॉट अवेलेबल. उत्तर आहे सी, यूज रिप्लेसमेंट कॉस्ट ऑफ लाईक, काइंड अँड टाईप. हे पाठ झालं पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया इज युज्ड टू डिटरमाइन रिप्लेसमेंट कॉस्ट डिटरमाइन करण्यासाठी क्रायटेरिया खालीलपैकी कोणता क्रायटेरिया वापरायचा ज्यावेळेस रिप्लिका अवेलेबल नसेल तर सी आहे, यूज रिप्लेसमेंट कॉस्ट लाईक, काइंड अँड टाईप. त्याच्यामध्ये सारखी वाटण्यासारखी पण आहे. यूज हिस्टोरिकल कॉस्ट ऑफ द सब्जेक्ट फॉर रिप्लेसमेंट कॉस्ट. आपण हिस्टोरिकल कॉस्ट म्हटलं हे बरोबर असेल वाटतंय. यूज हिस्टोरिकल कॉस्ट
ऑफ कम्पेरेबल ॲज रिप्लेसमेंट कॉस्ट. अरे बापरे, जवळचं उत्तर. आणि डी पण तसं दिले, यूज नेट बुक व्हॅल्यू ऑफ द सब्जेक्ट मशीन ॲज अ प्रॉपर्टी ऑफ इन रिप्लेसमेंट कॉस्ट. म्हणजे सारे एका रिप्लेसमेंट कॉस्ट, हिस्टॉरिकल कॉस्ट प्लस काही ऍडिशन करून दिले आणि ते बरोबर असतं वाटतं. पण which of the following criteria is used to determine replacement cost when. तर व्हेनच्या पुढचं हे महत्वाचं आहे. कॉस्ट ऑफ रिप्लिका इज नॉट अवेलेबल. एखादा रिप्लिका बनवण्यासाठी, सेम मॉडेल बनवण्यासाठी जे तुमच्याकडे मॉडेलच नसेल तर हे कोणतं वापरायचं, तर ह्याच्यातलं सी आहे, यूज रिप्लेसमेंट कॉस्ट ऑफ लाईक काइंड अँड टाईप. म्हणजेच रिप्लेसमेंट कॉस्ट कुणाची वापरायची, तशाच प्रकारची मशीन, सेम लाईक आणि सेम काइंड ऑफ मशीन जर मार्केटमध्ये असतील, त्याच वर्षात तयार झाली, तशीच फंक्शनल अस्पेक्ट दोन्हीचे सारखे असलेली, तर त्या मशीनला तुम्हाला इथं रिप्लेसमेंट कॉस्टसाठी वापरलं जातंय. एक प्रश्न यात होता 2008ला 2010ला तयार झालेल्या मशीन, आणि त्याच्यातच त्यानं काहीतरी एक वेगळं दिलं तर 2010चीच मशीन आहे, पण रेट ऑफ इन्स्टॉलेशन आणि कॉस्ट पण त्याच्यात ते दिलेली होती. ते तसं लॉजिक ह्याच्यामध्ये आहे. यूज रिप्लेसमेंट कॉस्ट लाईक काइंड अँड टाईप. रिप्रोडक्शन कॉस्ट अवेलेबल नसेल तर हे वापरावंच लागत. 55 नंबरचा प्रश्न आणि या परीक्षेत येणार आहे बरं का. हा प्रश्न परीक्षेत आला, जर ह्याला आपण सोडलो तर 59 अधिक 1 60 होणार. 55 नंबरचा प्रश्न, which one of the following is a contract between owner of the equipment and one who uses the equipment. देणारा आणि घेणारा ह्याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट होतो त्याला आपण काय म्हणायचं, सी. तर लीज अग्रीमेंट. दुसरे पण दिलेले आहेत ते नाहीत उत्तराचे. टर्म डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, सेल अग्रीमेंट. सेल अग्रीमेंट कधी कधी गडबड होते आपल्याला. आता एक लक्षात घ्या, मालपाणी शेडची सायकल 1 तासासाठी आम्ही लहानपणी खेळण्यासाठी वापरायचो. तो ऍक्च्युली लीज अग्रीमेंट होता. नाव लिहून घेणे आणि 1 रुपया तास, 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे, 50 पैसे, 1 रुपया तास रेट होता. त्या रेटनं 1 तासासाठी देणे किंवा 1 दिवसासाठी 2-2.5 रुपये त्यावेळेस द्यावे लागायचे. तर तो तसा अग्रीमेंट आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए कॉन्ट्रॅक्ट बिटवीन ओनर ऑफ द इक्विपमेंट, सायकलचा मालक, अँड वन हू युजेस द इक्विपमेंट. तिला नाव आहे लीज अग्रीमेंट. लीज अग्रीमेंटचं दुसरं उदाहरण आहे, काही काही ठिकाणी मोठ्या मशिनरी भाडे तत्वावर घेतल्या जातात, त्याला लीज अग्रीमेंट म्हटलं जातं. त्याच्यात टर्म डिपॉझिट नाही, रिकरिंग डिपॉझिट नाही, सेल अग्रीमेंट नाही. सेल अग्रीमेंट हे चुकीचं इथं इंट्रोड्यूस होण्याची शक्यता सांगता येत नाही. 55 नंबरचा प्रश्न परीक्षेत आलेलाच आहे, असा ग्राह्य धरल्यास 59चा 60 व्हायला हा प्रश्न आपल्याला फायदा देणार आहे. चला पुढं 56 नंबरचा प्रश्न, ए सेट ऑफ सेल्फ मेड अँड mutually acceptable terms of a transaction between the owner of a machine and the user of the machine for agreed consideration and period consistent with law is known as dash dash dash. ह्याचं उत्तर आहे डी, लीज अग्रीमेंट. नाहीत कोणते बिल्डिंग लीज, लायबिलिटीज ऑफ द लीज, लायबिलिटीज ऑफ द लेजर, हे काही नाही, फक्त लीज अग्रीमेंट आहे. प्रश्न परत रिपीट, ए सेट ऑफ सेल्फ मेड अँड म्युच्युअली एक्सेप्टेबल टर्म्स ऑफ ए ट्रान्झॅक्शन बिटवीन द ओनर ऑफ द मशीन अँड द युजर ऑफ द मशीन. देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या दोघांच्या मध्ये जो अग्रीमेंट होतो, फॉर अग्रीमेंट कन्सिडरेशन फॉर द पिरियड ऑफ द कन्सिस्टंट विथ लॉ इज नोन आहे. आणि हा अग्रीमेंट कसा असला पाहिजे, कन्सिस्टंट असतात, पिरियड एक पर्टिक्युलर पिरियड पुरता असला पाहिजे. त्याचं नाव आहे लीज अग्रीमेंट. 57 नंबरचा प्रश्न, इन विच ऑफ द फॉलोइंग पर्पज, इन विच ऑफ द फॉलोइंग पर्पजेस ऑफ व्हॅल्युएशन रिप्लेसमेंट कॉस्ट इज कन्सिडर्ड ॲज व्हॅल्यू ऑफ असेट. आणि याचं उत्तर आहे डी, इन्शुरन्स. हे प्रश्न देखील परीक्षेत येणार. In which of the following purposes of valuation replacement cost is considered as value for asset. आणि कुठं वापरला जाते, डी म्हणजे इन्शुरन्स साठी.
वापरले जात नाही कुठे, मग ऑप्शन मध्ये याचा वापर करत नाहीत. कोलॅटरल सिक्युरिटी मध्ये वापरले जात नाही. कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे एखादी गोष्ट देण्यासाठी कधी सिक्युरिटी ठेवून घेतली जाते, गोल्ड लोन सारखं उदाहरण आहे ते. परचेस प्राइस अलोकेशन त्यामध्ये नाही, फक्त इन्शुरन्स मध्ये तुम्हाला ह्याचं इन विच ऑफ द फॉलोइंग पर्पजेस व्हॅल्युएशन प्लेसमेंट कॉस्ट इज कन्सिडर्ड व्हॅल्यू ऑफ द असेट आरशीएन त्याची कन्सिडर करावी लागते. व्हेरी गुड. 57 नंबरचा प्रश्न परीक्षेत येणार आणि 59चा 60 करून जाणार. 58 नंबर रिपीट झाले. 59 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू विथ रेफरन्स टू फेअर व्हॅल्यू मेजरमेंट अंडर इंड एस 113. हे इंड एस 113 त्याला ध्यान केलं पाहिजे, याला लक्ष ठेवलं पाहिजे. इंड एस 113 काय सांगतोय बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू, बरोबर आहे म्हणत नाही, चुकीचे आहे. विथ रेफरन्स टू फेअर व्हॅल्यू मेजरमेंट अंडर इंड एस 113. इंड एस 113चा अर्थ एवढाच आहे, एखाद्या वस्तूची फेअर व्हॅल्यू ऑफ द मार्केट व्हॅल्यू तिची काढली जात असेल. आता हे ट्रू आहे म्हटलं या ठिकाणी, डी उत्तर आहे ह्याचं. फेअर व्हॅल्यू मेजरमेंट इज अडजस्टेड फॉर ट्रान्झॅक्शन कॉस्ट. वा रे वा. डी नंबरचं फेअर व्हॅल्यू मेजरमेंट कॅन बी ऍडजस्टेड, इज ऍडजस्टेड फॉर ट्रान्झॅक्शन कॉस्ट नाही. इंड एस 113 काय सांगतोय, फेअर व्हॅल्यू मेजरमेंट ही जशी तुम्ही मोजलेली आहे तशीच ती ठेवली पाहिजे. ऍडजस्टमेंट केल्यानंतर मग त्याला अर्थ राहणार नाही. आणि हे ह्याच्यातले चुकीचं नॉट ट्रू म्हटलेलं मग वरची तिन्हीच्या तिन्ही ट्रू राहावंच लागेल. कोणकोणते आहेत बघूया आपण. इंड एस 113 संदर्भातले 3 ट्रू. फेअर व्हॅल्यू रिप्रेझेंट्स अन एक्सिट प्राइस अँड इज नॉट अन एंट्री प्राइस. लक्षात घ्या. फेअर व्हॅल्यू काय सांगते, एखाद्या वस्तूची एक्झिट प्राइस आहे, म्हणजे बाहेर विकतानाची शेवटची किंमत आहे, आत आलेली किंमत नाही. दुकानदाराने 1 रुपयाला वस्तू घेतली आणि 100 रुपयाला विकतोय ते, किंवा 100 रुपयाची वस्तू 110ला विकतोय. 100 रुपयाची वस्तू एंट्री प्राइस आहे आणि 110 रुपयाची वस्तू ही एक्झिट प्राइस आहे. आणि हे जे आहे ना, इंड एस 113 हेच सांगताय फेअर व्हॅल्यू विच ऑफ द वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू ज्यावेळी आपण ट्रू विथ रेफरन्स टू फेअर मेजरमेंट अंडर इंड एस 113 म्हटलं तर हे होऊ शकतंय. फेअर व्हॅल्यू रिप्रेझेंट एक्झिट प्राइस अँड नॉट अन एंट्री प्राइस. बरोबर आहे. दुसरा बी नंबरचा प्रश्न बघूया. फेअर व्हॅल्यू इज मार्केट बेस्ड मेजरमेंट. बरोबर आहे ना. तुम्ही घेतलो कितीला हे महत्वाचं, तुम्ही विकताय कितीला हे महत्वाचं. मार्केट बेस्ड मेजरमेंट अँड नॉट अन एंटाइटी स्पेसिफिक मेजरमेंट. एंटाइटी स्पेसिफिक मेजरमेंट हे नाही, हे मार्केट बेस्ड मेजरमेंट आहे. मार्केटमध्ये तुम्ही एखादी वस्तू आहे, ह्याचा अर्थ असा होतो बघा. फेअर व्हॅल्यू इज मार्केट बेस्ड मेजरमेंट अँड नॉट अन एंटाइटी स्पेसिफिक मेजरमेंट. एखाद्या एंटाइटीची स्पेसिफिक किंमत नाही, त्याची मार्केटमध्ये जे चलती का नाम गाडी असा त्याचा अर्थ होणार आहे. सी बघा यातलं एस्टिमेशन ऑफ फेअर व्हॅल्यू बेस्ड ऑन हायेस्ट अँड बेस्ट यूज प्रिमाइस. हब्बू म्हणतो ना आपण. एस्टिमेशन ऑफ फेअर व्हॅल्यू बेस्ड ऑन हायेस्ट अँड बेस्ट यूज प्रिमाइस. हायेस्ट अँड बेस्ट म्हणजे मार्केटमध्ये ज्याला डिमांड आहे त्याला, ज्याला ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याला डिमांड राहणार आहे असं अर्थ आहे. आणि जर परीक्षेत प्रश्न हे तिन्ही दिलं आणि खाली ऑल ऑफ द अबोव म्हटलं तर मग प्रश्न कसा होईल बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रेफरन्स टू फेअर व्हॅल्यू मेजरमेंट अंडर इंड एस 113. कोणकोणते. फेअर व्हॅल्यू रिप्रेझेंट्स अन एक्झिट प्राइस नॉट अन एंट्री प्राइस. बी फेअर व्हॅल्यू इज मार्क्ड बेस्ड मेजरमेंट अँड नॉट एंटाइटी स्पेसिफिक मेजरमेंट अँड एस्टिमेशन ऑफ द फेअर व्हॅल्यू बेस्ड ऑन हायेस्ट अँड बेस्ट यूज प्रेमाइस. हे प्रश्न उलटा देखील येऊ शकतो. आणि जर नॉट म्हटलं तर फेअर व्हॅल्यू मेजरमेंट इज ऍडजस्टेड फॉर ट्रान्झॅक्शन कॉस्ट, म्हणजे हे जे ऍडजस्टमेंट करून विक्री करणे असा त्याचा अर्थ होतो. चला प्रश्न समजलेला आहे, प्रश्न परीक्षेत येणारच आहे. 59चं 60 करायला हा मदत करणार आहे. सेक्शन 60 नंबर बघा. सेक्शन 247(2) हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. सेक्शन 247(2) ब्रॅकेटमध्ये 2 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. एनी व्हॅल्युएशन अंडरटेकन should not be carried out using a method that is उत्तर ये आहे
अँड इंटरनॅशनली एक्सेप्टेड व्हॅल्युएशन मेथडॉलॉजी. प्रश्न थोडासा कन्फ्युजन आहे, थोडस लक्ष करून बघावं लागेल. सेक्शन 247(2) काय सांगताय? कंपनीज ऍक्ट 2013च, एनी व्हॅल्युएशन अंडरटेकन शुड नॉट बी कॅरीड आउट using a method that is an internationally accepted valuation methodology. म्हणजे आपल्या इंडियामध्ये इंटरनॅशनल व्हॅल्युएशन स्टँडर्ड मेथडॉलॉजी जी आहे ना ती वापरली जात नाही. व्हॅल्युएशन केलं जाते, सारे नियम ते आहेत, पण करण्याची पद्धत वापरली जात नाही, ही त्याचा अर्थ आहे. आता आपण ह्याला उलट करूया. सेक्शन 247(2) कंपनी ऍक्ट 2013, any valuation undertaken should be ते पहिलेच should not be होता, should be carried out using a method that is, हे आता सोडावं लागेल आणि BCD ला बघावं लागेल. adopted by any valuation professional organization. एखाद्या ऑर्गनायझेशनने जे काही व्हॅल्युएशनची प्रोसिजर वापरली तीच त्याला वापरायला लागते. ऑर्गनायझेशन खूप महत्वाचं आहे. IARB आपला. सी, स्पेसिफाईड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे सांगितलं जसं पाहिजे तसं त्यांना ते व्हॅल्युएशनचं मेथड वापरली पाहिजे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया और एनी अदर स्टॅच्युटरी रेग्युलेशन बॉडी. बरोबर आहे. आणि डी आहे, कस्टमाइज्ड टू क्लायंट नीड्स. कस्टमरला काय पाहिजे, कसं पाहिजे व्हॅल्युएशन, त्याच्यानुसार त्या प्रोसिजरनं आपल्याला ते करून दिलं पाहिजे. आहे लॉजिक आहे. मग नाही कोणता हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. Section 247(2) of the Companies Act 2013, any valuation undertaken should not be carried out using the method that is. should not be carried out म्हटलेला आहे परीक्षेत, उलट सुलट गडबड कन्फ्युजन. should not be carried out using a method that is an internationally accepted valuation methodology. इंटरनॅशनली accepted methodology ना आम्हाला व्हॅल्युएशन करता येत नाही, ह्याचा अर्थच एवढा क्लिअर आहे. मग का पाहिजे? तुमचं इन्स्टिट्यूट जे आहे, तुमच्या त्या इन्स्टिट्यूटचे जे काही मेथड्स आहेत इंडियन व्हॅल्युएशनच्या स्टँडर्डचे, त्याला वापरलं पाहिजे. किंवा एखाद्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काही गाईडलाईन्स असतात त्याला फॉलो केला पाहिजे. आणि कस्टमाइज क्लायंटला जसं पाहिजे, ज्याच्या ह्याच्यावर पाहिजे, कशासाठी पाहिजे हे ते बघितलं पाहिजे, त्याच्यानुसार व्हॅल्युएशन करून दिलं पाहिजे. ही तिन्ही त्याला लागू होतात. आणि परीक्षेत प्रश्न आलेलाच आहे. 59चा 60 केल्याशिवाय येणार राहणार नाही. पुढचा प्रश्न 60 नंबरचा प्रश्न आहे. 62 नंबर बघा आता. Which of the following tasks are not covered within the scope of valuers functions? प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा आहे. Which of the following tasks are not covered within the scope of valuers functions? व्हॅल्युएशनच्या फंक्शनच्या मध्ये हे जे काही पैकी कोणता टास्क कन्सिडर केला नाही. सी आहे बघा, टू कंडक्ट मार्केटिंग वर्क टू मेक द प्रॉपर्टी अट्रॅक्टिव्ह टू पोटेन्शियल परचेसर्स. हे नाही म्हणते. टू कंडक्ट मार्केटिंग वर्क टू मेक द प्रॉपर्टी अट्रॅक्टिव्ह टू पोटेन्शियल परचेसर्स. म्हणजे एखादी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीला समजा विक्री करायची आहे, खरेदीदार जे कोणी असतील त्याला जसं पाहिजे तसं करून देणे. टू कंडक्ट मार्केटिंग वर्क टू मेक द प्रॉपर्टी अट्रॅक्टिव्ह टू पोटेन्शियल परचेसर्स, म्हणजे काही चेंजेस मॉडिफिकेशन करावं असं त्याचं हे आहे. विच ऑफ द फॉलोइंग टास्क आर नॉट कव्हर्ड विदिन द स्कोप ऑफ व्हॅल्युअर्स फंक्शन्स. बरोबर आहे. हे व्हॅल्युअरचं काम नाही. व्हॅल्युअरचं काम काय, जे आहे जसं आहे तसं त्याचं व्हॅल्युएशन करा. नाहीतर मालकाला सजेशन देऊन हे असं नाही असं करा, असं नाही असं करा, ह्याची मार्केट व्हॅल्यू जास्त होऊ शकते, हे स्कोप नाही. मग आहे कोणतं बघा आता. ए, बी आणि डी आहे. टू ॲडवाइज इंडिव्हिज्युअल क्लायंट and corporate firms on effective strategies for buying properties. Which of the following tasks are covered within the scope of the not covered चं एक होतं, आता हे covered मध्ये येते का? To advise individual client and corporate firms on effective strategies to buying the property, to verify revenue रिपेअर करणे हेच काम आहे. आणि डी काय, टू अपिअर ॲज अन एक्सपर्ट विटनेस इन द कोर्ट. हे तिन्ही कामं त्याचे आहेत. आणि नाही कोणतं काम त्याचं, टू कंडक्ट मार्केटिंग वर्क टू मेक द प्रॉपर्टी अट्रॅक्टिव्ह टू पोटेन्शियल परचेसर्स, हे त्याचं काम नाही. मग कामं कोणची, तो ॲडवाइज
आणि जर ऑल ऑफ द अबो आलं जर परीक्षेत तर ते हे प्रश्न खूप महत्वाचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग टास्क आर कवर्ड विदिन द स्कोप ऑफ द व्हॅल्युअर. तर तीन आहेत, ए, बी आणि डी. ए टू ॲडवाइज इंडिव्हिज्युअल क्लायंट टू कॉर्पोरेट फर्म्स ऑन effective strategies for buying properties, to verify revenue, to appear as an expert witness in the court. आता आपण यात नॉट बी म्हटलं तर विटनेस इन द कोर्ट म्हणून ठीक करू शकतो. हे वर्डिंग खूप महत्वाचे आहे. ह्याचं काम कोणतं नाही, सी. काम कोणते आहेत, ए, बी, डी. सी म्हणजे कोणतं नाही, कोणतं, टू कंडक्ट मार्केटिंग वर्क टू मेक प्रॉपर्टी अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल परचेसर्स. एखाद्या प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन करताना तुम्हाला त्या विक्रेत्याला किंवा खरेदी करायला नाही झाला विक्रेत्याला कन्सेशन द्यायचा अधिकार नाही किंवा ह्याच्यात अशी चेंज करायची व्हॅल्यू वाढू शकते. काम काय तुमचं मग ए, बी आणि डी आहे. टू ॲडवाइज इंडिव्हिज्युअल क्लायंट अँड कॉर्पोरेट फर्म्स ऑन इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज फॉर बाईंग प्रॉपर्टीज, बरोबर आहे. टू व्हेरीफाय रेव्हेन्यू, बरोबर आहे. आणि टू अपेअर ॲज अन एक्सपर्ट विटनेस इन द कोर्ट. हे प्रश्न कन्फ्यूज करून विचारू शकतात. ह्याला थोडंसं लक्ष करावं आणि 59 करावा. 64. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एसेन्शियल फीचर फॉर कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. उत्तर आहे डी, अनकंडिशनल कॉन्ट्रॅक्ट. काय म्हटलं, प्रश्न काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एसेन्शियल फीचर फॉर कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलच्या खालीपैकी कोणतं फीचर नाही म्हटले, अनकंडिशनल कॉन्ट्रॅक्ट. आणि आहेत कोणते बघ, ए, बी आणि सी आहेत. प्रेझेन्स ऑफ टू पार्टीज असलंच पाहिजे, सेल ऑफ गुड्स असलंच पाहिजे, कन्सिडरेशन इन टर्म्स ऑफ प्राइस असलंच पाहिजे. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉटच्या ऐवजी अन एसेन्शियल फीचर फॉर द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. एखाद्या प्रॉपर्टीचा कॉन्ट्रॅक्ट सेल ऑफ कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काय काय पाहिजे, ए, बी, सी पाहिजे. प्रेझेन्स ऑफ द टू पार्टीज दोन्ही पाहिजे, बरोबर आहे. पार्टी नसतील तर त्याला शेअरिंग होणार नाही. सेल ऑफ द गुड्स, मटेरियल विकलं पाहिजे, विकण्यासाठी तुम्हाला एक जण देणार एक जण घेणार पाहिजे. आणि सी आहे कन्सिडरेशन इन टर्म्स ऑफ प्राइस, पैशाच्या स्वरूपात त्याची अदलाबदल झाली पाहिजे. मग हे प्रॉपर्टी हे घेतो ह्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल म्हणता येत नाही, ह्याची किंमत ठरलीच पाहिजे, दुसऱ्या प्रॉपर्टीची किंमत ठरलीच पाहिजे. हे समजा 1 कोटीची ते 50 लाखाची, तर एक ह्याची किंमत ठरली पाहिजे त्याची. नाहीतर तुझे ही प्रॉपर्टी मी घेतो हे तुला 25 लाख दे मला देतो असं नाही. त्याला ह्याची किंमत वाजवी, त्याची किंमत वाजवी, इकडली तिकडं तिकडे इकडं वरली किंमत देऊन टाकणे, ह्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. आणि हे कधी एसेन्शियल आहे, प्रेझेन्स ऑफ द टू पार्टी, दोघं जण असलेच पाहिजे, गुड्सचे आदान प्रदान झाली पाहिजे आणि कन्सिडरेशन इन टर्म्स ऑफ प्राइस झाली पाहिजे. आणि नाही जायचं उत्तर कसं आहे, इथं काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एसेन्शियल फीचर फॉर द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. नाहीचं डी उत्तर आहे, अनकंडिशनल कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी कंडिशनल. हे अनकंडिशनलचा अर्थच नाही ना, मोगम नाही चालणार, कंडिशनच टाकली पाहिजे आणि ह्यालाच कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. 65 नंबर, वकील, व्हॅल्युएशन मधला वकील. एक दिन हम वैल्यूअर बनेंगे बनेंगे बनेंगे, तो वही दिन हम लाएंगे, बीते हुए दिन को हम दोबारा लाएंगे. दिस इज द ओथ. 65 नंबर, द अनपेड सेलर हैज राइट टू स्टॉप गुड्स इन ट्रांजिट ओनली वेअर द बायर. उत्तर हे आहे, बिकम्स इन्सॉल्वंट. एखाद्या पार्टीने एखाद्या पार्टीला माल विकलेला आहे, पुढची पार्टी पैसे देणारी आहे का नाही हे जर लक्षात आलं, तो लिक्विडेशन मध्ये गेला आणि तो देऊ शकत नाही असं वाटलं, तर माल देणाऱ्या पार्टीला तो अधिकार आहे, तो गुड्स तिथं स्टॉप करायचा, हे त्याचा अर्थ आहे. का म्हटलं बघा, अनपेड सेलर हॅज राईट टू स्टॉप्स इन ट्रांजिट ओनली वेअर द बायर बिकम्स इन्सॉल्वंट. अनपेड सेलर आहे, पुढच्या पार्टीने पैसे दिले असले समजा पहिल्या ऍडव्हान्स मध्ये,
तर त्याला ते पुढचा लिक्विडेशन मध्ये गेलाय का हे गेलाय का ह्याचा काय संबंध आहे. हा माल डायरेक्टली देऊ शकतो, पण एखाद्याच माल पुढच्या पाठला चाललाय आणि तो ऍडव्हान्स कुठले काहीच घेतलेलं नाही, अनपेड सेलर आहे हा, तर अशा कंडिशन मध्ये तो त्याचे गुड्स स्टॉप करू शकतो. आता बघा ह्याला उलट करू, द अनपेड सेलर हॅज राईट टू स्टॉप, not the right to stop the goods in transit only where the buyer A refuses to pay price, acts fraudulently आणि forged. आता हे प्रश्न उलटा आपण तसं करायचा, द अनपेड सेलर हॅज नॉट द राईट टू स्टॉप गुड्स इन ट्रान्झिट ओनली वेअर द बायर refuses to pay price. Acts fraudulently, forged. The unpaid seller has right to stop goods in transit only where the buyer become insolvent. ही भी येते ना, refuse to pay price. Acts fraudulently, forged. Forged म्हणजे दिवाळखोर. The unpaid seller has right to stop goods in transit only where the buyer. हे ऍक्च्युअली कन्फ्युजिंग प्रश्न आहे, हे दुसरे देखील त्याचे उत्तर होऊ शकतात ना. अनपेड सेलर ला हे राईट आहे, बिकम्स नुसतं इन्सॉल्वंट झाला म्हणून नाही, रिफ्यूज टू पे प्राइस जर समजा पुढचा पार्टी देणार नसेल तर तरी देखील स्टॉप करायचा अधिकार आहे. पुढचा जर फ्रॉडुलंट असेल तर तरी देखील स्टॉप करायचा अधिकार आहे. तो पुढचा फोर्ज झालाय म्हणजे तो बँकरप्ट झालाय असलं तरी द अनपेड सेलर हॅज राईट टू स्टॉप गुड्स इन ट्रान्झिट ओनली वेअर द बायर डॅश डॅश. खाल्ले पण उत्तर हे जे होऊ शकतात असं वाटतंय, पण उत्तर दिले ये बिकम्स इनसॉल्वंट. ठीक आहे, बघूया. नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्रीज इज अंडर लायसन्सिंग ऑन अकाउंट ऑफ एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन. Which of the following industries is under licensing on account of environmental consideration? उत्तर ह्याचं डी आहे, ब्रेविंग ऑफ अल्कोहोलिक ड्रिंक्स. ब्रेविंग ऑफ अल्कोहोलिक हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेरिल इज an add-on cover in स्टँडर्ड फायर इन्शुरन्स पॉलिसी. उत्तर ये आहे, अर्थक्वेक. विच वन ऑफ द फॉलोइंग पेरिल इज अन ऍड ऑन कव्हर इन स्टँडर्ड फायर इन्शुरन्स पॉलिसी. उत्तर ये आहे, अर्थक्वेक. आणि नाहीत कोणते मग एअरक्राफ्ट डॅमेज, ड्रायव्हर्स, स्टॉर्म. आणि 68 नंबरचा प्रश्न आहे, when amount of insurance is less than the value of the machinery damaged, the loss payable is as per. उत्तर आहे सी, कंडिशन ऑफ अवरेज. When amount of insurance is less than the value of machinery damaged, the loss payable is as per कंडिशन ऑफ अन ॲव्हरेज. नाहीत कोणते मग सम इन्शुर्ड, रिइन्स्टेटमेंट व्हॅल्यू, इंडेमनिटी व्हॅल्यू. हे प्रश्न परीक्षेत येणार, याला थोडंसं बारीकीने लक्ष करूया. वेन अमाऊंट ऑफ इन्शुरन्स इज लेस, मशीनची किंमत 1 कोटी आहे, तुम्ही इन्शुरन्सच त्याचे केला 80 लाखाचा, इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ द मशिनरी म्हटलं, डॅमेज. आणि 1 कोटीची मशिनरी समजा डॅमेज झाली काय कारणास्तव, ए लॉस पेएबल इज ॲज पर. लॉस तुम्हाला पेएबल कसा करायचा, ॲज पर सी, कंडिशन ऑफ अवरेज. त्या कंडिशन ऑफ अवरेजचा अर्थ काय होतोय, 80 अधिक 1 करोड घालून 90चा काढावं लागल.
का? अच्छा, 80ला 1 कोटीला इन्शुरन्स तुमचा एवढा काढलेला आहे. 80ला तो किती आहे त्या पर्सेंटेज मध्ये कमी होत असेल, बहुतेक ॲव्हरेज तसं कमी होत असेल. म्हणजे तुमच्या याचं 1 कोटीचं मशीन आहे, 80 लाखाचंच त्याचं नुकसान झालं. तुमचे इन्शुरन्सच 80 लाखाचा, 80ला 80 मिळत नाही. त्या 80 लाखाच्या पर्सेंटेजमध्ये ते खाली येत आहे. म्हणजे 80 लाख आपण 1 कोटी बरोबर डॅमेज झालेला एक्स आपण 80 लाख, किंवा 1 कोटी आपण डॅमेज झालेला 80 लाख बरोबर 80 लाख भागिले एक्स, हे उलट सुलट क्रॉस मल्टिप्लाय होत असेल, असा असा त्याचा अर्थ असेल बहुतेक. विच ऑफ द फॉलोइंग, 69 नंबर आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन रिलेशन टू ऑब्लिगेशन ऑफ इन्शुर्ड ऑन नोटिफिकेशन्स ऑफ ए क्लेम डॅश डॅश. उत्तर आहे डी. एन्श्युअर लायबिलिटी फॉर द डॅमेज is recovered by the policy. Which of the following statement is true in relation to obligation of insured on notification of a claim? उत्तर डी आहे. Ensure liability for the damage is covered by the policy. नाही कोणतं मग? To defend the insurer, to indemnify the insurer, to investigate and settle potentially covered claims. तिन्ही विनायत आणि हे परीक्षेत प्रश्न येणार. इन्शुरन्सवर आपल्याला थोडीशी मेहनत करणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन रिलेशन टू ऑब्लिगेशन ऑफ इन्शुरन्स इन्शुर्ड ऑन द अंडरटेकिंग्स ऑफ ए क्लेम? उत्तर आहे डी. एन्श्युअर लायबिलिटी फॉर द डॅमेज इज कवर्ड बाय द पॉलिसी. नाही कोणतं? टू डिपेंड द इन्शुरर, गरज नाही. टू इंडेमनिफाय द इन्शुरर, गरज नाही. टू इन्व्हेस्टिगेट अँड सेटल पोटेन्शियली कवर्ड क्लेम, गरज नाही. परीक्षेत प्रश्न येणार आहे, ह्याला थोडं लक्ष करणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू in relation to obligation of insured on notification of a claim? Insured liability for the damage is covered by the policy. बरोबर आहे. एखाद्या पॉलिसीमध्ये तुम्ही मेन्शन केलंय किंवा हे कव्हरेज आहे आणि तुम्ही त्याला क्लेम करायला चालला, तर ते त्याच्यात मेन्शन केलं असेल तरच तुम्हाला ते क्लेम करता येत नाही, अन्यथा करता येत नाही, असा त्याचा अर्थ असतो. तुमच्या एखाद्या पॉलिसीमध्ये कव्हरेज ऍक्सिडेंटल बेनिफिट्स असतात, जे कव्हरेज नॅचरल असेल तर राहत नाही, पण आम्ही नॅचरल कव्हरेजमध्ये मागायला जातो आणि त्यावेळेस ते देत नाहीत. त्यांनी कंपनीमध्ये बघितलं, इन्शुरन्स पॉलिसी खतरनाक असते, त्यांनी दिलेलं सरळ सांगत नाहीत तुम्हाला. झाल्यानंतर घटना आपण ज्यावेळेस जातं की हे आहे का, हे आहे का, तुम्हीच वाचून बघा, असा असा त्याचा अर्थ करतात. ही तर इन्शुरन्स पॉलिसी कंपनीचं हे चुकीचे धोरण आहे. त्यांनी अवेअरनेस क्रिएट करणार एजंट लोकांचे जे आहेत ना, पॉलिसी करायला काही देणे घेणं नाही, नुसतं सांगतात ते खोटं खोटं, मध्ये काय असते वेगळंच असते, असा त्याचा प्रकार असतो तो. 70. स्पीड ॲट विच द वर्कपीस ॲडव्हान्सेस थ्रू कटर इन ए कटिंग प्रोसेस इज कॉल्ड. स्पीड ॲट विच द वर्कपीस ॲडव्हान्सेस थ्रू द कटर इन ए कटिंग प्रोसेस इज कॉल्ड डॅश डॅश. ए फीड, फीड म्हणतो त्याला पण. आणि नाही कोणतं? कटिंग स्पीड नाही, ऑप्टिमल स्पीड नाही, स्पिंडल स्पीड नाही. 71 नंबर. ओहम इज अ युनिट ऑफ रेजिस्टन्स. बरोबर आहे. Equipment arranged in a sequence as per requirement of article to be manufactured is known as product layout. Product layout मध्ये काय असते? Instrument are arranged in the systematic way as per the manufacturing. 73 नंबर. Process flow charts help us understand dash D. Sequence of process. Process flow charts help us understand sequence of processes. नाही कोणतं? रॉ मटेरियल, फिनिश्ड प्रोडक्ट, इक्विपमेंट, स्पेसिफिकेशन. 74 बघा. ब्लास्ट फर्नेस इज यूज्ड इन फॉलोइंग इंडस्ट्री. स्टील इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. कुठे वापरले? मग टेलिकॉम, फूड प्रोसेसिंग, टेक्सटाईल नाही. 75. विच ऑफ द फॉलोइंग इज vital for calculating weight of the reaction vessel in a chemical industry? उत्तर आहे thickness of the plate used आहे. 76. In case of a dairy, the process that cream and milk from separating is known as homogenization. Which of the following equipment is used for transferring heat from the
one fluid to another is heat exchanger. An asset is officially appraised and priced on valuation date. व्हॅल्युएशन डेटलाच ते अप्रेज केले जाते, बाकीच्या नाही, व्हेरिफिकेशनला नाही, रिपोर्टला नाही, इफेक्टिव्ह डेटला नाही. 79. Which one of the following is a requirement of valuation report? C. To give report which can withstand the best and cross examination in the court. नाही कोणतं preparation of the report without inspection. Give report as per the value required by the client. नाही. 80 आहे. A note on exclusion of site investigation for fear of contamination of the valuation site if any appears in dash dash assumptions and limiting conditions section of the report. नाही कोणतं मग ट्रान्समिटल डेटा, व्हॅल्युएशन मेथडॉलॉजी, व्हॅल्युएशन प्रोसिजर. 80 प्रश्न झाले. धन्यवाद.